तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण तुम्ही मला बरेच टाईम फोन केला होता की मंगळवेढा ह्या गावामध्ये येऊन चांगली पंढरपुरी जातींची जनावरांची जरा माहिती द्या. तर मित्रांनो, एक महिना झाला व्हिडिओ पडला नाही आपल्या यूट्यूब चॅनलवर, कारण माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यामुळे जरा मी क्षमा मागून फेरशानी चालू केलेलं आहे. तर आत्ता आपण मंगळवेढा ह्या गावामध्ये आलो आहे. तर आपलं नाव सांगा पूर्ण. मंगळवेढा विनायक सिद्धेश्वर इंगळे. इंगळे इंगळे गल्ली. इंगळे गल्ली. तर मित्रांनो बघा, आणि त्यांची जी जनावरं आहेत थोडक्यात त्यांनी माहिती देतील. तर मित्रांनो, मंगळवेढ्याच्या ज्या ओरिजिनल पंढरपुरी म्हशी असतात, आणि आपण मिरजमधले गवळीवाडीचे व्हिडिओ तुम्ही बघितला आहे. तर मंगळवेढ्यामधल्या ज्या म्हशी आहेत त्या आता मला सांगा, पंढरपुरी ही आता जातीला कुठले प्युअर प्युअर हे कशावरून ओळखायचं की आपण आता हे पंढरपुरी आहे? समजा आम्हाला एखादी म्हस आता घ्यायची झाली तर ते आम्हाला जातीवंत पाहिजे म्हटल्यावर त्याला काय बघून ओळखायचं, आणि काय घेतली कितीला पाहिजे, वय बघून, त्याचं येत बघून, म्हणजे कशामुळे ओळखायचं नेमकं? तिचा गवळणपणा ज्यादा असते बरं, म्हशीचा. जेवढी जास्त म्हैस आणि पंढरपुरी जास्त ओळखते मालकाला, जास्त ओळखते. पण आता आम्हाला जर घ्यायचं, आता तुम्ही सांगताय की ही पंढरपुरी आहे, पण आम्हाला हे ओळखायचं कसे की ही पंढरपुरी म्हैस आहे? ती शिंग आणि चेहरा आणि सगळं चौक चांगलं असते. मग ह्यात गोल हा 1 नंबर 2 नंबर असं काय आहे? फरक आहे. आहे. मग ते कसं आता ह्यातले तुमच्या ते 1 नंबर आणि 2 नंबर म्हस कुठली आहे का? आता शी म्हैस हं, शी गवळणपणा ह्याला ज्यादा आहे. ही पहिला पण आहे. आता दोन्ही पण पंढरपुरी आहे. दोन्ही पण. हा दोन्ही पण. तर काय जरी झालं. सर्वसाधारणपणे एक दुसऱ्या येताची म्हस काय रेटला घ्यावी, म्हणजे बघून सावरून, म्हणजे की पंढरपुरीच जातीला आहे हे जर ओळखून घ्यायचं म्हटलं तर त्याचा रेट, आता ही समोर आपण म्हस बघतोय, हा. ह्या म्हशीचा रेट अंदाजे काय होईल? आता ह्या म्हशीचा हे आम्ही काय ह्याची किंमत केली नाही. आता हिला मागितले खूप जण आहे. किती, म्हणजे तुमची मागणी कितीला आहे? 2-2.5 लाखाला मागणी आहे. मागणी कारण की म्हैस खूप पळते, गवळावर पण ज्यादा आहे. ज्यादा आहे. आतापर्यंत नंबर किती काय? नंबर आम्ही नंबरला नेत नाही खावा. इथं गावातच आम्ही सगळं असलंही पळवतो. घेतलं इथं? हा इथले इथं. बरं. तर मित्रांनो बघू शकताय, जी राऊंडाची शर्यतीची जी बस म्हणतोय ती अशी तिने तयार केलेली आहे. तर ही म्हणजे घरातच तयार केला आहे का, म्हणजे बाहेरनं कुठनं विकत आणून तुम्ही? घरातच तयार केलेली. घरचीच पैदास आहे सगळी घरची पैदास सगळी. तर सर्वसाधारणपणे आता तुम्हाला मागणी 2 ते 2.5 लाख रुपये आहे. म्हणजे तुम्ही देणार आहे का? सध्या तर नाही. नाही. तुमची द्यायची कुठली म्हस आहे का? ते आता सध्या काय नाही. एखादी कोणाला तर, म्हणजे आता गरजू मला फोन करतात की एखादी चांगली म्हस जरा आम्हाला बघून द्या. त्यात 1 रुपये कोण खाणार नसतो, मध्यस्थी नाही, दलाल नाही, भानगड नाही. डायरेक्ट तुमचा यूट्यूबवर नंबर असतोय, तुम्हाला डायरेक्ट कॉल करतात. तिने असे भरपूर व्यवहार आपण केलेले आहेत. म्हणजे 1 रुपये न घेता एवढीच की गॅरंटी तुम्ही द्यावं लागते की दूध एवढं देतंय, असं देतंय म्हणून सांगावं लागतं, एवढंच आहे. तर मित्रांनो बघू शकताय, म्हशीचा बांधा लगेच ओळखते की अंदाजे जी शिंग ह्या म्हशीची 3 ते 3.5 फुटाची लांब आहेत. आणि हे बघू शकताय दुसऱ्या येताची. तर मला सांगा, म्हशीमध्ये जसं बैलामध्ये, घोड्यामध्ये जसा बट्टा असतो, बट्टा तसा म्हशीमध्ये बट्टा असतो का? असतो. मग ते कुठला बट्टा आहे? ते म्हणजे आता बघण्यावर कळते ना. जे त्या काय बघून घेतो? पट्टी, परत माग चौकाल सुद्धा बट्टा असते, दातावर असते. दातावर असते. मग आता खांडस वगैरे जे असते, खांडस असते. मग ते म्हस घ्यावी का नको? खांडस त्याचं काय नसतंय, पण पहिली माणसं म्हणजे खांडस दावणीला नसून म्हणजे त्याचा काय प्रभाव काय पडतो दावणीवर किंवा माणसावर? म्हणजे नसून म्हणजे चांगलं नसतंय म्हणते ती. चांगलं नसते. तर मित्रांनो बघा, खांडस जे बट्टा असतो ते नसुनी असं म्हणतात. पण समजा जलमताच माणसाला बट्टा असला तर माणसाला काय टाकून दिलं जात नाही, तसं मग जनावराला टाकून देणं हे चुकीचं आहे. आता खांडस आहे आमच्या आहे काय? तर मित्रांनो बघा, 3 वर्ष झालं ती म्हैस आमच्या जाऊन. पण तुम्हाला त्याचा काय फरक काय पडला? नाही. तर मित्रांनो बघा, अतिशय सुंदर हिने माहिती सांगितलेली की 3 वर्ष झालं खांडस जो बट्टा आहे असं लोक म्हणतात, आम्ही बट्टा त्याला म्हणत नाही आहे, पण तिने 3 वर्ष झालं त्यांच्या दावणीला ती म्हस आहे आत्ता. तर ते तुम्हाला खांडस म्हणजे काय असतंय हे दाखवण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करतोय. तर मला सांगा, जे आता समोर आपण म्हस बघतोय, सर्वसाधारणपणे सकाळ आणि संध्याकाळ दुधाचं उत्पन्न, म्हणजे एका म्हशीपासून सर्वसाधारण जर गरीब लोकांनी जर असं करायचं ठरवलं, 1-4 जनावर आम्हाला करायचे आहेत, तर अंदाजे खर्च त्याचा दिवसाचा काय येतोय? एका म्हशीचा
लय नाही. हं. जर म्हैस येलेली असेल तर 200 ते 250 रुपये एका म्हशीचा खर्च येतो. आणि दुधाचं उत्पन्न किती दुधाचं होतंय? उत्पन्न 500 ते 700 रुपये होते, कारण 5 लिटर 10 लिटर दूध निघते म्हशीचं. हां. काय जरी झालं 10 लिटर दूध निघते. आता काय रेट आहे? आता रेट आहे 70 रुपये. 70 रुपये. तर चालू. मित्रांनो समजा 500 रुपये दूध झालं तर 250 रुपये खर्च करावा लागतोय त्याला. हा. म्हणजे निम्म्याला निम्म आहे, म्हणजे 4 जनावरं जर केली तर 1000 रुपये हम्म. पदरात पडतात. तर बघा माझा अनेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तुम्ही म्हटला जर 75 म्हशी एकांच्या होत्या तर असा 250 रुपयाने जर हिशेब काढला तर दिवसावारी नाही म्हटलं तर 20,000 रुपये राहायला पाहिजेत. 15 ते 20,000. 6 महिने म्हैस पिळती काय जरी झालं. पण तिने आम्हाला काय सांगितलं, 1 रुपया सकट शिल्लक राहत नाही आहे. तसं नाही राहते. हा? आमचं शेत नाही काय नाही, हा. सगळं ह्यांच्या विकत आहे सगळं. तुम्ही हे म्हणजे बाहेर कामाला वगैरे कुठं काय? नाही. फक्त हा, जनावरावर. जनावर. किती टोटल जनावरं? 6 म्हशी येते आता सध्या मोठी. तर मित्रांनो बघा मंगळवेड्यामध्ये आदर्श घेण्याजोगा आहे. तुमचं वय अंदाजे? 25 ते 26. तर बघा मित्रांनो 25 ते 26 वय आहे. हे किती वर्ष झालं तुम्ही असं म्हणजे 10 वर्ष झाली. म्हणजे 15 वर्षाचं असल्यापासून तुमची सुरुवात आहे. सगळी घरात बनवली. सगळे घरात तयार केला आहे. तर 2 मसाला एवढे केली. तर मित्रांनो ह्यांचा आदर्श घेण्याजोगा आहे. वट्ट 6 म्हशी आहेत, पण घर सगळे ह्या 6 म्हशीवर चालतं आहे. आणि अनेक जणांचा गैरसमज आहेत की जनावरं केल्यानंतरनं त्यामध्ये फायदा नाही आहे. तर हे समोर आत्ता मालकच आहेत स्वतः, आणि तिने सांगितलेलं आहे की 6 जनावरा पाठीमागं सगळं घर चालतं आहे. तर थोडक्यात तुम्हाला मी त्यांचा गोटा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अंडा जरी बघायला असली तर जावा. या की चला बघू 2 मिनिट. तर मित्रांनो जी खांडाचं जे आपण बट्टा म्हणताय तो बट्टा म्हणजे काय आहे नेमकं तुम्हाला आता कळेल. तिचा असा खंडच असतो. हां ते गॅप जो आहे तो मधला हा डबरे असते ना. हा. 3 वर्ष झाले म्हैस आहे, काय नाही तर. काय प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. खांडस वगैरे असं काही त्याचा प्रॉब्लेम नाही. ते जन्माला येताच तो ते असतंय तसं. जन्मताच आहे. हां मग आता एखाद्याला पोलिओ होतोय, एखादा लंगडं माणूस जन्मतंय, बरोबर ना, तसाच हा प्रकार आहे एक. तसाच होता. तर मित्रांनो आता मला सांगा हे कान काढण्यापाठीमागचं कारण काय असतं याचं? पंढरपुरी चांगले दिसण्यासाठी खास. म्हणजे जनावरं आपले जे आहे ते चांगलं दिसावं हा. काय जरी खास दिसण्यासाठी. खास. तर मला सांगा आता जी ह्या म्हशीचं जे असलं, ज्या म्हशीचं आपण कान काढलेलं आहे त्याचं नाव काय? म्हणजे नेमकं हे हां म्हशीचं नाव त्याचं पान नाही, खिडकी. खिडकी. हा. हां असं किती प्रकारची कानं आपण काढू शकतो? पान एक असते. हं. आता त्या रेडीज आहे हां पलीकडले. पलीकडल्या. हा. अरे हं. चल काय तारीला पान म्हणते. 2 बरं. प्रकारचं कान काढू शकतो. हां हां हां. आणि रेडच असते ती बारीक असते. आता रेडा आहे का तुमच्या? आता रेडा नाही ऐकलाय. ऐकलं आहे का? हा. तर मित्रांनो बघा एखादी रेडी वगैरे काय द्यायची तुमची? आता मला पण सकाळपासून 2-3 फोन आल्यात की मी मंगळवेड्यात, मी सांगितलेलं त्यांना की मी मंगळवेड्यामध्ये जाणार आहे. जर तिथली रेडी एखादी चांगली असेल, काही रेट असू दे त्यांनी सांगून द्या की आपण रेडी घेऊन जातो. नाही, सध्याला तर काय नाही. तर मित्रांनो सध्याला काही नाही आहे म्हणतात. हा. तुमचा फोन नंबर सांगा. 73 50 24 0705. बरोबर. समजा तुम्हाला कोणी कॉल केला, आज ना उद्या कुठलं जनावर द्यायचं जर असेल, तुम्हाला हा. कॉल केल्यावर डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही हे करू करू शकता. तर अंदाजे मला सांगा आता ही जी रेडी आहे एकाला काढल्यानंतर ह्या रेडीची किंमत काय होऊ शकते? आता ही रेडी 55,000ला मागितली आपली. मागितली हा. मग तुम्ही दिला नाही, नाही म्हणजे द्यायचीच नाही म्हणून द्यायची दिलं नाही नाही. म्हणून दिली नाही. तर मित्रांनो बघा घारशी आहे ना, हा. का घारशी का काय म्हणायचं त्याला? गारसीन चांदी. चांदी. हा. तर मित्रांनो बघा अतिशय सुंदर अशी रेडी आहे. तिची कानं वगैरे सगळी काढलेली आहेत. इथे 1-2 रेडे आहेत. रेडेत का रेड आहे? रेडी. रेड आहेत. सिमरन हट. अरे सिमरन. बघा बरं. तर मित्रांनो बघू शकताय ही पळतेलीच म्हस आहे.
तिकडे वर ये इकडे. चल. तर मित्रांनो बघा मगाशी जे आपण व्हिडिओ बघितला ते गोटा जवळ असल्यामुळे जरा मध हे करतो पण आता बघू शकताय पण इकडे फिरून आणा. बेड्या फिरून आणा. वाय बोलत नाही काय नाही गाडी येऊन काय पण हां